विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ नंबर 27 आहे सेक्स डिटर्मिनेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, सेक्स डिटर्मिनेशन मध्ये सुरुवातीला डेफिनेशन घेऊ आपण. मेकॅनिझम बाय विच सेक्स इज एस्टॅब्लिश्ड इज टर्म सेक्स डिटर्मिनेशन. तर ज्या मेकॅनिझमद्वारे ऑर्गॅनिझम्सचं सेक्स ठरवलं जातं त्याला सेक्स डिटर्मिनेशन वास. आणि दुसरी डेफिनेशन आहे सेक्स. द टर्म सेक्स रेफर्स टू सेक्शुअल फिनोटाईप. तर एखाद्या ऑर्गॅनिझम्सचा सेक्शुअल फिनोटाईप कशा प्रकारचे आहे. So what is phenotype? External feature of an organism. It is called as phenotype. So whether the organism is male or female. So this is known as sex. So what is sex? The term sex refers to sexual phenotype. तर काही महत्त्वाचे कन्सेप्ट्स आहे किंवा डेफिनेशन्स आहे त्याच्यामध्ये. पहिली आहे सेक्स डिटर्मिनेशन. सो व्हॉट इज सेक्स डिटर्मिनेशन? द मेकॅनिझम बाय विच सेक्स इज एस्टॅब्लिश्ड इज टर्म ॲज sex determination. And what is sex? The term sex refers to sexual phenotype, whether it is male or female. त्याच्यानंतर आणखी काही महत्त्वाच्या डेफिनेशन्स आहेत जे आपल्याला आन्सर इन वन सेंटेन्समध्ये येऊ शकतात. तर पहिली टर्मिनॉलॉजी याच्यामध्ये आहे बायसेक्शुअल ऑर हर्माफोर्डाइट ऑर मोनोशियस. 3 नाव आहेत वेगवेगळे. बायसेक्शुअल, हर्माफोर्डाइट और मोनोशियस कशाला म्हणायचं. इन सम स्पेसीज बोथ मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आर प्रेझेंट इन सेम ऑर्गॅनिझम आर कॉल्ड ॲज बायसेक्शुअल और हर्माफोर्डाइट और मोनोशियस. तर काय वैशिष्ट्य याचा बायसेक्शुअल कशाला म्हणायचं आहे किंवा मोनोशियस. तर ऑर्गॅनिझममध्ये काय दोन्ही जे सेक्स ऑर्गन आहे बोथ द मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन्स आर प्रेझेंट इन सेम ऑर्गॅनिझम. तर याच्यामध्ये दोन्ही सेक्स ऑर्गन जे आहेत मेल सेक्स ऑर्गन आणि फिमेल सेक्स ऑर्गन्स दे आर प्रेझेंट इन द सेम ऑर्गॅनिझम. इट इज ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज बायसेक्शुअल और हर्माफोर्डाइट और मोनोशियस. तर काही ऑर्गॅनिझम अशा आहेत की ज्याच्यामध्ये जे मेल सेक्स ऑर्गन आहे आणि फिमेल सेक्स ऑर्गन आहे दोन्ही सेक्स ऑर्गन एकाच बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत त्याच ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असतात. त्यांना हर्माफोर्डाइट किंवा बायसेक्शुअल और मोनोशियस असं. उदाहरणार्थ आहे अर्थवॉर्म आहे, त्यानंतर लीच आहे, स्टार फिश आहे आणि टेपवॉर्म आहे. कशाचे एक्झाम्पल आहे? दीज आर बायसेक्शुअल और हर्माफोर्डाइट और मोनोशियस ऑर्गन. तर अर्थवॉर्ममध्ये मेल आणि फिमेल अर्थवॉर्म वेगळा नाही आहे त्याच्यामध्ये. तर दोन्ही सेक्स ऑर्गन हे एकाच ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असतात. सच ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज बायसेक्शुअल, हर्माफोर्डाइट और मोनोशियस. हे काही एक्झाम्पल आहे अर्थवॉर्म, ली, स्टार फिश, टेपवॉर्म. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे युनिसेक्शुअल. युनिसेक्शुअल किंवा त्याला म्हणायचं आहे डायोशियस. सो इट इज अ डायोशियस और युनिसेक्शुअल सम स्पेसीज इन विच द ऑर्गॅनिझम हॅज आयदर मेल और फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आर कॉल्ड ॲज युनिसेक्शुअल और डायोसेक्शुअल. तर युनिसेक्शुअल किंवा डायो वेगळा आहे. सो सच ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज युनिसेक्शुअल. त्याच्यानंतर आणखी काही अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे ज्याच्यावर 1 मार्काचा प्रश्न येऊ शकतो आपल्याला. सायंटिस्टचं नाव आहे या ठिकाणी हेन्किंग नावाचं सायंटिस्ट आहे. हेन्किंग हा काय जर्मन बायोलॉजिस्ट आहे. स्पेशली तो सायटॉलॉजिस्ट आहे, सेलचा अभ्यास करणारा तो. सो हेन्किंग इज अ जर्मन बायोलॉजिस्ट. तर काय केलेलं आहे त्यांनी इन 1891 स्टडिंग स्पर्मॅटोजेनेसिस इन स्क्वॅश बग ॲन्सा ट्रायस्टिस हे त्याचं नाव आहे. तर हेन्किंगनी कशावर अभ्यास केलेला आहे? स्पर्मॅटोजेनेसिसवर अभ्यास केलेला आहे. व्हॉट इज स्पर्मॅटोजेनेसिस? फॉर्मेशन ऑफ स्पर्म्स. तर त्या स्पर्म्सवर स्टडी केलेली आहे. कशाच्या स्पर्मची स्टडी केलेली आहे त्यांनी? स्क्वॅश बगची वर स्टडी केलेली आहे. त्याचे जे स्पर्म आहे त्याचा अभ्यास केला आहे. स्क्वॅश बग काय? स्क्वॅश बग हा एक प्रकारचा इन्सेक्ट आहे, छोटासा इन्सेक्ट आहे जे की कुकुरबिटेसी जी फॅमिली आहे वनस्पती, उदाहरणार्थ भोपळा वनस्पती आहे, काकडी असेल अशा प्रकारच्या वनस्पतीवर सापडणारा हा इन्सेक्ट आहे. त्याचं नाव आहे स्क्वॅश बग आणि त्याचं सायंटिफिक नाव आहे ॲन्सा ट्रायस्टिस असं त्याचं नाव आहे सायंटिफिक नेम. तर त्याचे जे स्पर्म आहे त्याच्या स्पर्मची त्यांनी स्टडी केलेली. तर स्पर्मचे मधली जी सेल आहे किंवा त्याचं जे न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसमध्ये त्यांनी काही स्टडी केलेले ऑब्झर्वेशन्स केलेले आहे आणि त्याला त्याच्यामध्ये काय आढळलेलं आहे
50% ऑफ स्पर्म receive the unpaired chromosome while other 50% sperms do not receive it. तर ते जे क्रोमोझोम्स त्याला आढळलेलं आहे त्याला त्यांनी नाव दिलेलं आहे हेनकिंग गिव्ह अ नेम टू धिस स्ट्रक्चर ॲज एक्स बॉडी असं नाव दिलं आहे. तर महत्त्वाचा पॉईंट आहे एक्स बॉडी. तर जे स्पर्मचे जे न्यूक्लियसमध्ये पाहिल्यानंतर त्याला काही पेअर्ड आणि अनपेअर्ड क्रोमोझोम्स आढळलेलं आहे त्याला त्यांनी नाव दिलेलं आहे एक्स बॉडी. म्हणजेच एक्स बॉडीलाच नंतर पुढचे सायंटिस्टनी काय नाव दिलेलं आहे एक्स क्रोमोझोम अशा प्रकारे नाव दिलेलं आहे. तर एक्स क्रोमोझोम्सचा शोध कोणत्या सायंटिस्टनी लावलेला आहे. सो एक्स क्रोमोझोम आर डिस्कवर्ड बाय सायंटिस्ट हेनकिंगनी लावलेला आहे हे लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर जो वाय क्रोमोझोम आहे वाय क्रोमोझोमचा जो शोध आहे सो वाय क्रोमोझोम इट वॉज डिस्कवर बाय स्टीव्हन्सनी त्याचा शोध लावलेला आहे. आणि एक्स वाय जे आहे सेक्स डिटर्मिनेशन है ना किंवा सेक्स क्रोमोझोम आहे या ठिकाणी एक्स वाय आर द सेक्स क्रोमोझोम. तर ह्याच्याबद्दल स्टडी केलेली आहे स्टीव्हन्स अँड विल्सन यांनी त्या ठिकाणी स्टडी केलेली आहे. त्यानंतर आहे सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिंग. तर मानवामध्ये कशा प्रकारे आपल्याला सेक्स डिटर्मिनेशन करता येतं त्याचं मेकॅनिझम कशा प्रकारचं आहे हे या ठिकाणी आपण स्टडी करू. तर पहिला पॉईंट आहे त्यामध्ये द क्रोमोझोमल मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिंग इज एक्स वाय टाईप. तर ह्युमन बिंगमधलं जे क्रोमोझोमल मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन कोणत्या प्रकारचं आहे एक्स वाय टाईप आहे. तर वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये वेगवेगळ्या प्रकारचं असतं ते बर्ड्समध्ये असेल किंवा आणखी कोणत्या ऑर्गॅनिझम्समध्ये आहे परंतु ह्युमन बिंगमध्ये हे जे मेकॅनिझम आहे हे कोणत्या प्रकारचं आहे एक्स वाय टाईप आहे. विशिष्ट लक्षात ठेवायचं फिमेल्समध्ये कोणते क्रोमोझोम आहे एक्स क्रोमोझोम आहे आणि मेल्समध्ये एक्स वाय क्रोमोझोम त्याच्यावरून त्याला नाव दिलेलं आहे एक्स वाय टाईप ऑफ मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. तर याच्यावर एखाद्या वेळेस MCQ मध्ये विचारू शकतं किंवा आन्सर इन वन सेंटेन्स. तर न्यूक्लियस ऑफ ईच सोमॅटिक सेल contains 46 chromosome or 23 pairs of chromosome. तर ह्युमन सेलमध्ये जी सेल आहे त्याच्यामध्ये हाऊ मेनी क्रोमोझोम्स आर देअर 46 क्रोमोझोम्स आहे किंवा त्यालाच काय म्हणायचं आहे 46 क्रोमोझोम्स म्हणजे किती पेअर्स झालेले आहे 23 पेअर्स झालेले आहे ऑफ क्रोमोझोम्स. तर ह्या 23 पेअर्सपैकी हे जे 22 पेअर्स आहे 22 पेअर्स कसे आहे 22 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्सला काय म्हणायचं आहे ऑटोझोम्स म्हणायचं. ऑटोझोम्सचं फंक्शन काय व्हॉट इज द फंक्शन ऑफ ऑटोझोम. ऑटोझोम इट डिटरमाइन द बॉडी कॅरेक्टर्स. वेगवेगळे जे बॉडी कॅरेक्टर्स आहे ते डिटरमाइन करण्याचं काम कोण करतं ऑटोझोम्स करतात. आणखी जी राहिलेली एक पेअर आहे वन पेअर तिचं काम काय वन पेअर कोणत्या इथे वन पेअर इज कॉल्ड ॲज सेक्स क्रोमोझोम आहे ना. फिमेलमध्ये एक्स आहे आणि मेलमध्ये कोणते आहे एक्स वाय. तर ही एक पेअर आहे त्यांना म्हणायचं आहे सेक्स क्रोमोझोम. सो देर आर 46 क्रोमोझोम और 23 पेअर्स. आउट ऑफ 22 पेअर्स these 22 pairs are called as autosomes and one pair is called as sex chromosome. आणखी काय महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजी आहे याच्यामध्ये तर पहिली टर्मिनॉलॉजी बघू आपण. ह्युमन फिमेल हॅज अ पेअर ऑफ XX homomorphic sex chromosome while male has XY heteromorphic sex chromosome. दोन टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवायचं आहे. फिमेल्समध्ये कोणते क्रोमोझोम्स आहे XX आहे एक पेअर आहे वन पेअर कशी कोणची आहे ती XX आहे. तर इट इज नोन ॲज होमोमॉर्फिक व्हायचं. होमोमॉर्फिक मीन्स मॉर्फॉलॉजिकली सिमिलर आहे ना दोन्ही सारखे आहेत. XX आहे फिमेलमध्ये XX क्रोमोझोम आहे त्यांना म्हणायचं आहे होमोमॉर्फिक. व्हॉट इज होमोमॉर्फिक मॉर्फॉलॉजिकली सिमिलर त्याला म्हणायचं आहे होमोमॉर्फिक. हे कशामध्ये आहे फिमेल्समध्ये आहे. आणि मेलमध्ये कोणते क्रोमोझोम्स आहेत XY क्रोमोझोम आहे. XY क्रोमोझोमला काय म्हणायचं आहे दे आर कॉल्ड ॲज हेट्रोमॉर्फिक. हेट्रो मीन्स डिफरंट मॉर्फॉलॉजिकली डिफरंट ऑर डिसिमिलर. जसं XY क्रोमोझोम्सचं स्ट्रक्चर बघितलं आहे. सो X क्रोमोझोम इज लॉंगर दॅन Y क्रोमोझोम. हे कसे आहे हेट्रोमॉर्फिक मीन्स मॉर्फॉलॉजिकली डिफरंट आहे. लक्षात आलं पॉईंट. ह्युमन फिमेल हॅव अ पेअर ऑफ XX homomorphic sex chromosome while male has XY heteromorphic sex chromosome. मग त्याच्यावरून आपल्याला जिनोटाइप्स लिहिता येतात. ह्युमनचे जिनोटाइप्स कशा प्रकार आहे. व्हॉट इज जिनोटाइप जेनेटिक मेकअप ऑफ ॲन ऑर्गॅनिझम ते आपण या ठिकाणी कशा प्रकारे आहे बघू. तर फिमेल्स
तर कशाला आहे जिनोटाइप्स फिमेलमध्ये किती ऑटोझोम्स आहेत त्या ठिकाणी 44 ऑटोझोम. हा 22 पेअर्स म्हणजे किती झाले 22 पेअर्स म्हणजे या ठिकाणी 44 ऑटोझोम्स आणि एक पेअर कशाची आहे सेक्स क्रोमोझोम आहे. फिमेलमध्ये कोणते आहे एक्स सेक्स आहे तर ही एक पेअर आहे. अशा प्रकारे तर फिमेलचे जिनोटाइप्स काय झाले बघा 44 ऑटोझोम प्लस एक्स सेक्स. तशाच प्रकारे मेलमध्ये पण आपल्याला या ठिकाणी जिनोटाइप्स लिहिता येतं. कशा प्रकारे लिहायचं मेलचं जिनोटाइप 44 ऑटोझोम्स प्लस एक्स वाय हे झाले मेलचे जिनोटाइप झाले. तर या ठिकाणी काय होतं बघा कशा प्रकारे ड्युरिंग गॅमिट फॉर्मेशन जेव्हा गॅमिट फॉर्मेशन होतं गॅमिट्स तयार होतात मेल गॅमिट फिमेल गॅमिट्स. सो मेल गॅमिट्स आर कॉल्ड ॲज स्पर्म अँड फिमेल गॅमिट इज कॉल्ड ॲज एग. So during gamete formation in male, the diploid germ cell in testis undergoes spermatogenesis to produce two types of haploid sperms. The 50% sperms contain 22 autosome and X chromosome, while 50% contains 22 autosome and 1 Y chromosome. तर महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे जेव्हा मेल्समध्ये गॅमिट्स फॉर्मेशन होतात किंवा स्पर्म तयार होत असतात त्या ठिकाणी तर स्पर्म कशापासून तयार होतात sperms are produced from diploid germ cell है ना. डिप्लॉइड म्हणजे 2n नंबर ऑफ जर्म सेल कसे आहे डिप्लॉइड आहे. डिप्लॉइड जर्म सेल कुठे प्रेझेंट आहे ती जर्म सेल इट इज प्रेझेंट इन द टेस्टिस. आता ही जी डिप्लॉइड जर्म सेल आहे तिचं काय होतं इट अंडरगोस स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे स्पर्म्स तयार होतात अशा प्रकारे. म्हणजे तयार झालेले जे स्पर्म आहे तर ते दोन प्रकारचे स्पर्म्स आहेत है ना आणि स्पर्म कसे आहे हॅप्लॉइड आहे. इट प्रोड्यूस 2 टाइप्स ऑफ हॅप्लॉइड स्पर्म. तर 50% स्पर्म त्याच्यामधले कसे असणार आहेत 50% ऑफ स्पर्म इट कंटेन्स 22 ऑटोझोम आणि काय असेल त्याच्यामध्ये 1 एक्स क्रोमोझोम असेल आणि राहिले जे 50% स्पर्म्स आहेत ते कशा प्रकारचे असतील इट कंटेन्स 22 ऑटोझोम्स अँड वाय क्रोमोझोम. अशा प्रकारे त्याच्या विभागणी झालेली असेल. तर 50% स्पर्ममध्ये काय असेल एक्स क्रोमोझोम असेल प्लस 22 ऑटोझोम आणि 50% जे स्पर्म आहे त्यांच्यामध्ये वाय क्रोमोझोम प्लस 22 ऑटोझोम्स असतील अशा प्रकारे. तशाच प्रकारे फिमेलमध्ये पण काय होतं बघा इन फिमेल द डिप्लॉइड जर्म सेल इन ओव्हरीज अंडरगो oogenesis to produce only one type of egg. All egg contains 22 autosome and X chromosome. तर फिमेलमध्ये कोणती आहे त्या ठिकाणी डिप्लॉइड जर्म सेल आहे. कशामध्ये प्रेझेंट आहे ओव्हरीजमध्ये आहे आणि ती जी डिप्लॉइड 2n नंबर ऑफ जर्म सेल आहे ती काय होता इट अंडरगोज oogenesis. व्हॉट इज oogenesis? oogenesis म्हणजे फॉर्मेशन ऑफ एग. जसं स्पर्मॅटोजेनेसिस बघितलंय फॉर्मेशन ऑफ स्पर्म तसंच आहे या ठिकाणी oogenesis. व्हॉट इज oogenesis? मीन्स फॉर्मेशन ऑफ एग. व्हॉट इज एग? एग इज फिमेल गॅमेट. तर या ठिकाणी जी डिप्लॉइड जर्म सेल आहे ओव्हरीमध्ये असणारी आहे तिचं काय होतं इट अंडरगोज oogenesis अँड प्रोड्यूस काय तयार होता ओनली 1 टाईप ऑफ गॅमिट्स. या ठिकाणी काय होतं फक्त एकच प्रकारचे गॅमिट्स फिमेल गॅमिट तयार होतात किंवा त्याला एग मास आणि प्रत्येक जे ऑल एग्स आहेत ऑल एग कंटेन 22 ऑटोझोम अँड एक्स क्रोमोझोम. तर फिमेलमध्ये फक्त काय एक्स एक्स असल्यामुळे या ठिकाणी ऑल एग्स कंटेन 22 ऑटोझोम अँड एक्स क्रोमोझोम. दस ह्युमन मेल कसं आहे ह्युमन मेलला काय म्हणायचं आहे हेट्रोगॅमेटिक म्हणायचं. हेट्रो मीन्स डिफरंट. इट प्रोड्यूस 2 टाइप्स ऑफ गॅमिट्स है ना. 2 प्रकारचे गॅमिट्स तयार होतात म्हणून ह्युमन मेल्स आर कॉल्ड ॲज हेट्रोगॅमेटिक. असा पण प्रश्न येऊ शकतो एखाद्या ह्युमन मेल्स आर कॉल्ड ॲज हेट्रोगॅमेटिक. What is the reason? Because human male it produce 2 different types of gametes है ना. तर काही गॅमेट्समध्ये एक्स क्रोमोझोम आहे आणि काही गॅमेट्समध्ये वाय क्रोमोझोम आहे म्हणून त्यांना म्हणायचं आहे हेट्रोगॅमेटिक. सो ह्युमन मेल इज हेट्रोगॅमेटिक ॲज इट प्रोड्यूस 2 different types of gametes. अँड फिमेल कशा आहेत बघा फिमेल इज होमोगॅमेटिक आहे. होमोगॅमेटिक मीन्स इट प्रोड्यूस ओनली 1 टाईप ऑफ गॅमिट्स. एकच प्रकारचे काय आले त्याच्यामध्ये गॅमिट्स तयार आहेत. ऑल एग कंटेन 22 ऑटोझोम अँड एक्स क्रोमोझोम अशा प्रकारे. त्यानंतर स्पर्ममध्ये काय इफ स्पर्म कंटेनिंग एक्स क्रोमोझोम तर ह्युमन स्पर्ममध्ये काय जर एक्स क्रोमोझोम असेल आणि तो कशाबरोबर फर्टिलाइज विथ एग देन डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म दॅट ग्रोज इन टू फिमेल चाइल्ड. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे जर ह्युमन मेल स्पर्म काय त्यामध्ये
जर एक्स क्रोमोझोम असेल आणि तो कशाबरोबर फर्टिलाइज झालेला आहे, एग बरोबर फर्टिलाइज झालेला आहे, एक्स आणि एक्स या ठिकाणी फ्युजन होईल, त्या ठिकाणी फर्टिलायझेशन होतं आणि काय तयार होतं, डिप्लॉइड झायगोट तयार होईल आणि त्यापासून जे चाइल्ड तयार होईल ते कसं असेल, फिमेल चाइल्ड आहे, कारण या ठिकाणी मेलमधला स्पर्म काय त्यामध्ये एक्स क्रोमोझोम आणि फिमेलचा एक त्याच्यामध्ये पण काय एक्स आहे. मग त्यानंतर त्या ठिकाणी तयार होणारं जे चाइल्ड आहे हे कोणचं असेल, फिमेल चाइल्ड आहे, कारण त्यामध्ये काय एक्स एक्स क्रोमोझोम आहे. आणखी दुसरी पॉसिबिलिटी कोणची आहे बघा, दुसरी पॉसिबिलिटी इफ स्पर्म कंटेन्स है ना ह्युमन मेल गॅमेट जो आहे किंवा स्पर्म मध्ये जर वाय क्रोमोझोम असेल, इफ स्पर्म कंटेनिंग वाय क्रोमोझोम फर्टिलायझेस द एग देन डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म दॅट ग्रोज इन टू मेल चाइल्ड. जर स्पर्म मध्ये वाय क्रोमोझोम असेल आणि तो कशाबरोबर एग बरोबर फर्टिलाइज झाला तर त्या ठिकाणी डिप्लॉइड झायगोट तयार होता आणि त्यापासून काय तयार होईल, त्या ठिकाणी मेल चाइल्ड तयार होईल, कारण स्पर्म मध्ये कोणता क्रोमोझोम आहे, वाय क्रोमोझोम आहे आणि एग मध्ये कोणता क्रोमोझोम आहे, एक्स क्रोमोझोम आहे. अशा प्रकारे त्यांचं फ्युजन झाल्यानंतर झायगोट तयार होईल आणि मग त्यापासून एम्ब्रिओ आणि नंतर काय तर फॉर्म होईल, मेल चाइल्ड होईल, कारण ते एक्स आणि कोणत्या क्रोमोझोम आलेला आहे, वाय क्रोमोझोम आहे. त्या दोन पॉसिबिलिटीज आहे या ठिकाणी, एक्स एक्स तयार होईल या ठिकाणी फिमेल चाइल्ड आणि एक्स वाय क्रोमोझोम फ्यूज झाल्यानंतर या ठिकाणी काय होईल, मेल चाइल्ड तयार होईल. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय इंडिकेशन करता येते, त्या ठिकाणी दिस इंडिकेट्स दॅट द सेक्स ऑफ चाइल्ड डिपेंड्स ऑन द टाइप ऑफ स्पर्म फर्टिलायझिंग द एग अँड हेन्स द फादर इज रिस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ सेक्स ऑफ चाइल्ड अँड नॉट द मदर. मग सेक्स डिटर्मिनेशन मध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट लक्षात काय ठेवायचा आहे, सो सेक्स ऑफ चाइल्ड कोण डिटरमाइन करता, डिटरमाइंड बाय फादर, कारण त्याच्यामध्ये कोणते क्रोमोझोम्स आहे, एक्स आणि वाय क्रोमोझोम आहे. तर वाय क्रोमोझोम असल्यामुळे त्या ठिकाणी काय होतं, मेल चाइल्ड तयार होईल आणि एक्स एक्स फ्यूज झाल्यानंतर फिमेल चाइल्ड तयार होईल. तर सेक्स ऑफ चाइल्ड डिपेंड्स ऑन द टाइप ऑफ स्पर्म है ना, स्पर्म मध्ये एक्स क्रोमोझोम आहे का वाय क्रोमोझोम आहे ह्याच्यावर ते मेल किंवा फिमेल चाइल्ड हे त्या ठिकाणी अवलंबून आहे. सो द सेक्स ऑफ चाइल्ड डिपेंड्स ऑन द टाइप ऑफ स्पर्म फर्टिलायझिंग द एग अँड हेन्स द फादर इज रिस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ सेक्स. तर मेल चाइल्ड किंवा फिमेल चाइल्ड बॉर्न होण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे या ठिकाणी, फादर किंवा या ठिकाणी मेल ह्युमन मेल इज रिस्पॉन्सिबल फॉर, फादर इज रिस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ सेक्स ऑफ चाइल्ड अँड नॉट मदर, कारण मदरमध्ये कोणते क्रोमोझोम आहे, एक्स एक्स क्रोमोझोम आहे आणि फादरमध्ये कोणते आहे, एक्स वाय क्रोमोझोम आहे. सो फादर इज रिस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ सेक्स ऑफ चाइल्ड अँड नॉट द मदर. सो ड्यू टू लॅक ऑफ नॉलेज वुमन्स आर ऑफन ब्लेम्ड फॉर गिव्हिंग बर्थ टू फिमेल चाइल्ड. परंतु नॉलेज किंवा ज्ञानाची कमतरता असल्यामुळे काय की आपल्या समाजामध्ये काय करत असं स्त्रियांना या ठिकाणी जर फिमेल किंवा मुलगी झाली असेल तर त्याला आपण स्त्रियांना जबाबदार ठरवतो. ते अतिशय चूक आहे. तर सायन्सच्या विद्यार्थ्यांना हे अशा प्रकारे हे माहिती पाहिजे. आपल्याला काय माहिती पाहिजे की फादर इज रिस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ सेक्स ऑफ चाइल्ड अँड नॉट द मदर. तर सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिंग हे थोडंसं आपण परत एकदा चार्टच्या द्वारे बघू. पॅरेंटल जनरेशन आहे या ठिकाणी मेल फिमेल्स घेतलेले आहे. मेल्समध्ये कोणते क्रोमोझोम आहे, एक्स वाय क्रोमोझोम आहे, सेक्स क्रोमोझोम, आणि फिमेल्समध्ये कोणते आहे, एक्स एक्स क्रोमोझोम. तर मेल्स कसे आहे हेट्रोगॅमेटिक आहे आणि फिमेल्स कशा आहेत होमोगॅमेटिक आहे. मीन्स इट प्रोड्यूस टू टाइप्स ऑफ गॅमेट्स. कोणकोणते आहे, एक्स गॅमेट आणि दुसरा कोणता आहे हा वाय. अशा प्रकारे दोन वेगवेगळे गॅमेट्स तयार आहे हेट्रोगॅमेटिक. परंतु फिमेल्स कशा आहेत होमोगॅमेटिक आहे, म्हणजे सारख्या प्रकारचे गॅमेट्स तयार व्हायलेले आहे ना. एक म्हणजे मिओसिस झाल्यानंतर अशा प्रकारे गॅमेट्स तयार होतात आणि मग त्यांचं काय होतं या ठिकाणी मेल गॅमेट्स फ्युजेस विथ फिमेल गॅमेट्स. इट इज कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन होतं या ठिकाणी. त्या फर्टिलायझेशनसाठी आपल्याला झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 4 प्रकारच्या पॉसिबिलिटीज भेटतात या ठिकाणी. तर काय तयार होतं F1 जनरेशनमध्ये अशा प्रकारे एक्स एक्स फ्यूज झालेलं आहे, ते इथे लिहिलेलं आहे या ठिकाणी. त्यानंतर एक्स एक्स इकडे लिहिलं आहे. त्यानंतर वाय एक्स इथे लिहिलं आहे एक्स वाय, आणि हा दुसरा वाय एक्स इथे लिहिला आहे. मग अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी F1 जनरेशन मिळतं. ठीक आहे, इकडे स्पर्म लिहिलं आहे, इकडे एग्ज लिहिलं आहे या ठिकाणी. सो मग रेशिओ किती आलेला आहे या ठिकाणी, कन्क्लुजन 1:1 सेक्स रेशिओ आलेला आहे.
म्हणजे 50% चान्सेस कशाचे आहे मेल चाइल्ड तयार होण्याचे असं, आणि 50% चान्सेस कशाचे आहे फिमेल चाइल्ड होण्याचे तयार होण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिंग. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तसंच वेगवेगळी अपडेट्स मिळण्यासाठी त्याला सबस्क्राईब करा.